महाराष्ट्र न्यूज़ नेटवर्क में आप सभी का स्वागत। इस वक्त हमारे साथ परतूर की खास शख्सियत रामप्रसाद थोराट सर है। वो 35 सालों से भाजपा के समर्थक थे, लेकिन वो फिलहाल ने वंचित बहुजन अघाड़ी के उम्मीदवार है। उन्होंने भाजपा को इस्तीफा दिया है। वो बबनराव लोनीकर के राइट हैंड माने जाते थे और ओबीसी आरक्षण को लेकर यहाँ पर जितने भी मोर्चे, बहुत बड़ा यहाँ का मोर्चा उन्होंने संभाला हुआ था और फिलहाल में वो ओबीसी नेता के नाम से जाने जाती है। वो किस मुद्दे को लेकर चुनाव लड़ रहे हैं और उन्होंने भाजपा से इस्तीफा क्यों दिया, चलिए पूरी जानकारी और ख़ास मुलाकात हम राम थोराट सर से करते हैं और आगे की उनकी स्ट्रेटजी क्या है। अगर वो आमदार बन जाते हैं तो वो परतूर तालुके के लिए क्या करेंगे, चलिए पूरी जानकारी। जैसा कि उन्होंने लोगों से मुलाकात की, लोगों की रिस्पॉन्सिबिलिटी उनके लिए क्या है, क्योंकि फ़िलहाल में वो परतूर तालुके के लिए नया चेहरा है। उनके माध्यम से बात करते हैं। मी रामप्रसाद किसनराव थोरात, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी परतूर मंठा नेरशिवली विधानसभेचा उमेदवार आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी काल मला त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी घोषित केलं। मुख्य मुद्दा महाराष्ट्रामध्ये सध्या जो काही या ठिकाणी चर्चेला जातो आहे आणि ज्या मुद्द्याभोवती निवडणुका या ठिकाणी फिरत आहेत त्या म्हणजे आरक्षण। ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाजाचा सहभाग हा मुद्दा सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेला जातो। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी ओबीसीचं आरक्षणाचं ताट आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचं ताट हे स्वतंत्र असलं पाहिजे ही जी स्पष्ट आणि निर्भीड भूमिका घेतली, त्या भूमिकेला पाठबळ देण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीचा त्याग करून वंचित बहुजन आघाडीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला आणि वंचित बहुजन आघाडीच्या या मुद्द्याच्या अनुषंगानं मी प्राधान्यानं निवडणुकीला सामोरं जात आहे। काळामध्ये एकतर ओबीसी आरक्षणाचं संरक्षण, मराठा समाजाच्या दीनदलित गोरगरिबांना स्वतंत्र आरक्षण आणि या मतदारसंघामध्ये शिक्षण असेल, रोजगार असेल, सिंचन असेल, आरोग्य असेल, या गोष्टींचा फार मोठा बॅकलॉग या मतदारसंघात आहे। प्राथमिक ज्या काही गरजा आहेत, रस्ते, नाल्या, वीज, या गोष्टीबरोबरच जसं आपल्या मतदारसंघामध्ये MIDC उभी असूनसुद्धा तिथं रोजगार किंवा कारखाने उभे करू शकलेले नाहीत। या ठिकाणचे प्रस्थापित पाण्याची उपलब्धता आहे, जमिनीची उपलब्धता आहे आणि ज्या तरुणांची शक्ती इथं उपलब्ध आहे, जर प्रयत्नपूर्वक आपण त्या ठिकाणच्या MIDCमध्ये रोजगार उद्योग जर स्थापित करू शकलो तर एक चांगल्या पद्धतीचं रोजगार या ठिकाणी मिळेल। या परिसरात शिक्षणाचा, दर्जात्मक शिक्षणाचा फार मोठा अभाव आहे, कारण ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या ठिकाणीचे जे काही कर्मचारी आहेत किंवा त्या ठिकाणचे जे अधिकारी आहेत एका विशिष्ट परिवारासाठी काम करतात। हे मी जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो की नातेवाईक एका विशिष्ट कार्यालयात आणले जातात। प्रभारी अधिकारी जे की निर्णय घेऊ शकत नाही, ज्यांची क्षमता नाही, अशा प्रभारी अधिकाऱ्यांवरच आपल्या दोन्ही तालुक्यांचा कारभार या ठिकाणी चालतो। अधिकारी असे आणले जातात की जे कान पकड के लाए आणि दुम पकड के हकाल दिए अशी ज्यांची अवस्था आहे, असे प्रभारी पदाधिकारी या तालुक्याला असल्यामुळं इथलच्या शिक्षण असेल, आरोग्य असेल, सिंचन असेल किंवा इतर ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा दर्जात्मक विकास तुम्हाला कुठेही तालुक्यात दिसणार नाही। मला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे। जे काही दीनदलित आहेत, वंचित पीडित आहेत, ओबीसी आहेत, SC आहेत, ST आहेत किंवा मराठा समाजातले गोरगरीब आहेत, या सर्वांनी मला भरभक्कम अशा प्रकारचा प्रत्येक ठिकाणी मला पाठिंबा मिळतो आहे। कारण या तालुक्यात जी प्रस्थापित लोक आहेत त्या प्रस्थापित लोकांनी नवीन तरुणांना कुठेही राजकारणामध्ये हेतुपुरस्सर येऊ दिलं नाही। त्यांना रोखण्याचा निश्चितपणानं प्रत्येक पक्षात प्रयत्न झाला,
आणि म्हणून एक सामान्य कार्यकर्ता, एक शिकलेला कार्यकर्ता, एक अभ्यासू कार्यकर्ता, एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझी 15-20 वर्षातली वाटचाल आहे आणि ती वाटचाल ह्या दीनदलित वंचित पीडित समाजाला त्या ठिकाणी आपलीशी वाटते आणि त्यामुळं मला ते प्रचंड प्रमाणामध्ये सहकार्य करतात. नोट भी दो आणि वोट भी दो अशा प्रकारचे प्रतिसाद अनेक ठिकाणाहून मला त्या ठिकाणी मिळतो आहे. जैसा कि सर आपकी आज के स्टूडेंट की मांग है कि यहाँ पर मेडिकल कॉलेज होना चाहिए और एग्रीकल्चर के यहाँ पे कॉलेज होना चाहिए. इस ताल्लुक से आगे आप क्या मेहनत करेंगे आमदार बनने? या ठिकाणी निश्चितपणानं शिक्षणाच्या बाबतीत आपण खूप पिछाडीवर आहोत. जिल्हा परिषदेच्या शाळेकडं दर्जा म्हणून कोणाचं लक्ष नाही. त्यानंतर इथून आज आपण जे पाहतो की या तालुक्यातले स्पर्धात्मक परीक्षेमध्ये कुठेही विद्यार्थी टिकलेले नाहीत. त्याचं कारण आहे की आपला प्राथमिक शिक्षणाचा कच्चा असलेला पाया. तर तो कच्चा असलेला पाया पहिले आपल्याला सुधारावा लागेल आणि उच्च शिक्षणाच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या इथं कुठल्याही पद्धतीनं कोणीच आतापर्यंत उभा करण्याचा प्रयत्न केलेला नाही. केवळ शाळा खोलायच्या किंवा शाळा चालवायच्या एवढ्यानंच शिक्षण किंवा विद्यार्थी त्या ठिकाणी घडू शकणार नाही. आणि म्हणून दर्जेदार प्राथमिक शिक्षण, दर्जेदार माध्यमिक शिक्षण, दर्जेदार उच्च माध्यमिक शिक्षण, पदवी शिक्षण आणि त्याचसोबत कौशल्य विकासावर आधारित असलेले उपक्रम आणि त्याचसोबत जसं तुम्ही प्रश्न विचारला की मेडिकल असतील, इंजिनिअरिंग असतील किंवा ॲग्रिकल्चरलचे कोणतेच युनिट या ठिकाणी सध्या कार्यरत नाहीत. तर निश्चितपणानं या परिसरामध्ये मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा तुमचं कृषीविषयक महाविद्यालय असतील ते उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी पुढच्या काळामध्ये मी निश्चितपणानं प्रयत्न करेन. और जरांगे फैक्टर प्लस ओबीसी मुस्लिम समाज में मुस्लिम समाज का आपको कैसा रिस्पॉन्स मिलेगा, हमारा समाज का कैसा रिस्पॉन्स मिलेगा, ये लोग आपके साथ हैं? मुळात मी प्राधान्यानं जो लढतो आहे तो ओबीसी, SC, ST, VJNT या लोकांचा प्रतिनिधी म्हणून प्राधान्यानं मी लढतो आहे. हे तुम्हाला स्पष्टपणे मी सांगतो. आणि त्यानंतर राहिला प्रश्न मुस्लिम समाजाचा. तर माझ्या माहितीप्रमाणे मुस्लिम समाजाच्या 36 जाती या SC प्रवर्गात येतात. मुस्लिम समाजातले काही प्रवर्ग STमध्ये येतात, काही प्रवर्ग SCमध्ये सुद्धा येतात, काही प्रवर्ग OBCमध्ये सुद्धा येतात. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी अनेक ठिकाणी जसं आता आमचे लोणीचे पदाधिकारी मुस्लिम समाजाचे आहेत, जमीर भाई, त्याच्यानंतर आमच्या दैठण्यामधले एक पदाधिकारी आहेत अन्सारी, ते मुस्लिम समाजाचे आहेत. इथं समाजापेक्षा जो त्या प्रवर्गातला जो वंचित घटक आहे त्या घटकाच्या विकासासाठी ती आमची ही चळवळ आहे. आणि त्यामुळं निश्चितपणानं मला मुस्लिम समाजाचाही चांगल्या पद्धतीनं पाठिंबा मिळतो आहे, OBC, SC आणि STचाही चांगल्या पद्धतीनं पाठिंबा मिळतो आहे. आणि आमची भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजातल्या गोरगरिबांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, पण ते स्वतंत्ररित्या मिळाले पाहिजे. हे त्या समाजातल्या गोरगरीब लोकांना हे कळतं आहे की हे OBCत घाला म्हणजे केवळ राजकारणासाठी असलेला हा स्टंट आहे आणि याच्यामुळं समाजाचं फार मोठं नुकसान होणार आहे. आणि त्यामुळं आमची जी ही भूमिका आहे की मराठा समाजातल्या गोरगरीब जो पीडित समाज आहे किंवा गरीब समाज आहे, ज्यांना खऱ्या अर्थानं आर्थिक निकषावर आरक्षणाची गरज आहे, अशा समाजाला ही भूमिका सत्य परिस्थिती समजून येत आहे. त्यामुळे त्यांचा सुद्धा मला बऱ्यापैकी पाठिंबा मिळतो आहे.